हे महेंद्र तुला नाव पण नाही काय माहित. वैभव नाव आहे त्याचं. भूषण काय करतो तू पण? चार नाव कुठे त्याचं वैभव नाव आहे. वैभव आहे माफ करा ऑन स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइक वरती सुजल बॉलिंग मार्क वरती 12वा प्रतिनिधी द्या सालोक संघ. सालोक संघ 12वा प्रतिनिधी जगदीश. जगदीश बॉलिंग मार्क वरती आहे. 3 षटकाचा सामना. मागील मॅच मध्ये फॉर्म मिळाला आहे वैभवला आणि तोच ऑन स्ट्राइक आहे. जगदीश पहिला बॉल घेऊन तयार. 3 ओव्हरची मॅच. पहिलाच बॉल अतिशय वेगवान परंतु चुकी केल्या विकेट किपरनं. बोनसच्या स्वरूपामध्ये 22च्या स्वरूपामध्ये मिळतायत लॉंग स्टॉप मध्ये या 4 धावा. वेगवान बॉल होता. विकेट किपरला देखील हा बॉल समजलेलाच नाही. इतका वेगवान पद्धतीनं लॉंग स्टॉप मध्ये पोहोचला 4 धावसंख्येसाठी 22च्या स्वरूपामध्ये. धावा कशा येऊ त्या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये धावा येणं अपेक्षित आहेत आणि त्या धावा आलेल्या आहेत बारणे संघासाठी. 1 बॉल 4. वैभव मुनेसाठी 2 षटकार ठोकले. 3 षटकार जर मारले तर 200 रुपयाचा कॅश प्राइज निखिल मुने यांच्याकडून. पहिल्याच बॉल मध्ये लॉंग स्टॉप मध्ये 22च्या 4 धावा. दुसरा बॉल उडात टाकलाय. वैभव तुटून पडलेला आहे आणि ठोकलाय लॉंग हॉर्नच्या डोक्यावरून. हा मोठा षटकार. वेगवान फटका होता. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे. बॉल योग्य रिलीज केला आहे की नाही त्याची शहानिशा टेक्निकल रूम मधून आता चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. योग्य त्या रीतीने रिलीज केलेला आहे गोलंदाजांना बॉल. धाव संख्या आहे ती 10. बॉल संपले 2. अवकुटप्प्याचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये उलट्या दिशेनं कॅच पकडण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या अटेम्प्टला कॅच पकडलेली आहे महत्वाचा फलंदाज वैभव मात्र इथे बाद होतोय. प्रयत्न करत राहा आणि यश नक्कीच तुमचा होतो. आणि प्रयत्न करत राहिला खरं तर गोलंदाज आणि पोहोचला आणि उलट्या दिशेनं दुसऱ्या अटेम्प्टला कॅच पकडले. महत्वाचा धक्का वैभव बॅक टू द डगआउट. तीन बॉल मध्ये धावसंख्या 10. जगदीश कमबॅक करतोय. विकेट मिळवले नुकतंच त्यानं वैभवची. महत्वाचा फलंदाज बाद झाला. आता नवीन फलंदाज आलेला आहे शुभम. शुभम साठी हा बॉल अतिशय वेगवान बॉल. उशिरानं रिॲक्ट केला स्ट्रोक त्याच कारणास्तव बीट झालाय. फलंदाज निर्धाव चेंडू आहे. 4 बॉल मध्ये 10. 2 बॉल मध्ये 10 होत्या. मागील 2 बॉल मध्ये 1 विकेट आली आहे. त्यानंतर निर्धाव चेंडू. या गोष्टी क्रिकेटमध्ये महत्वाच्या आहेत. विकेट आल्यानंतर निर्धाव चेंडू आहे. प्रेशर मध्ये न्यू बॅटर भूषण शुभम मैदानाच्या आतमध्ये. जगदीश पुन्हा एकदा तयार. पुढ्यात टाकलेला बॉल टॉप एज लागली आहे. हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु बघता बघता बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी तो चौकार. धाव संख्या पोहोचली ती 14 आकड्यावर. चांगले प्रयत्न
गॅप मोठी होती, टॉप एज होती आणि त्याच कारणास्तव पिबनचा षटक आहे त्याचा फायदा झालाय. बॅटरला 14 धावा आहेत. अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये धावा थांबल्या होत्या. पुन्हा एकदा चौकार आलाय. लिव्ह केलाय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. गोकुळ डायरे पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये फार चांगली अंपायरिंग, दोन्ही अंपायरचं मी कौतुक करतोय. त्यानंतर एक्स्ट्राची धावसंख्या आहे ती 15 या आकड्यावर. एक चांगली सुरुवात मिळाली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर महालक्ष्मी बारणे संघ 15 पर्यंत पोहोचलाय. अंतिम बॉल पॉवर प्ले नंबर 1 मधील. अंतिम बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे. बॅकफुटला जाऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. फ्रंटफूट वरून हा फटका कदाचित क्लिअर होऊ शकला साइन फील्डला, परंतु निर्धाव चेंडू आलेला आहे. जर समीकरण आफ्टर 1 ओव्हर कम्प्लिटेड रन स्कोर कार्ड वरती त्या टोटल 15 रन्स स्कोर कार्ड. एक विकेट लॉस टीम महालक्ष्मी बारणे. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. टोटल धावसंख्या आहे ती 15 या आकड्यावरती. एक गडी बाद झालाय वैभवच्या स्वरूपात. ओव्हर नंबर 2 मध्ये युवराज आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये युवराजचा पहिलाच बॉल योग्य त्या रीतीने बॅटवरती आलेला नाहीये. डीप स्क्वेअर लेग मध्ये एकच धावेचा कॉल आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत नाहीये फलंदाज. रन मिळते ती 1 सुजलला. टोटल धावसंख्या आहे ती 16 या आकड्यावर. धावफलक पुढे नेण्याचं काम करतायत महालक्ष्मी बारणे संघाचे बॅटर देखील, कारण एक मजबूत धावसंख्या उभारावी लागेल. कारण मागील मॅच मध्ये 38 धावा अगदी सहजरित्या जमवल्यात त्या सालोक संघाने देखील. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड, 1 विकेट लॉस. युवराजचा वेगवान बॉल. तुतू मैमाची गफलत आहे आणि इथे बघता बघता 1 रन पूर्ण झालेली आहे. लाईन देखील खराब आहे. वाईट +1 टोटल 2 धावा मिळत आहेत. या दुहेरीनं या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या पोहोचली ती 18 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. डॉट आलेला आहे हा बॉल आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती युवराज. कमबॅक करावं लागेल. एक्स्ट्राच्या धावा खर्च केलेल्या आहेत. 3 धावा आल्यात अद्याप तरी 2 बॉल मध्ये या षटकात. मिडल ऑर्डरचे षटक आहे. 3 षटकांचा केवळ सामना आहे. पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न आहे. बघता बघता 2 पूर्ण झालेले आहेत सहजरित्या. सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केलेलं आहे. मिस फिल्डिंगच्या साह्यानं दुहेरीनं धावसंख्या पोहोचली ती टोटल 20 या आकड्यावर. 20 रन्स. मापक असं आव्हान ठेवावंच लागेल. युवराजचा बॉल पुन्हा लाईन खराब आहे. वेग प्रचंड आहे परंतु लाईन सापडत नाहीये. 1 मोर एक्स्ट्रा खर्च होतीये. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या पोहोचली ती 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. चार बॉलचा खेळ संपलाय. 21 धावा धावफलकावर.
पुढे टाकलाय बॉल, पुन्हा एकदा फटका चांगला क्षेत्ररक्षक आलाय, अप्रतिम कॅच पकडले. लो होती ग्राउंड वरती कॅच आणि या कॅच पकडणं सोपं नाहीये आणि लोवर कॅच पकडले लॉंग ऑफ मध्ये, अप्रतिम कॅच पकडत बॅटर मात्र बाद होतोय सुजल. फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षणाची खऱ्या अर्थानं व्यूहरचना योग्य होती आणि त्यानंतर प्रयत्न देखील अप्रतिम केले लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकांना आणि ही लोअर कॅच पकडली आणि फलंदाज बाद झालेला आहे. सलामीच्या भूमिकेत आलेला सुजल माघारी परतलाय. धावसंख्या 21 आहे. चार बॉलचा खेळ संपलाय षटकातील. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. निशांत आलेला आहे नवीन फलंदाज. फार चांगली फिल्डिंग राहिली आहे मागील बॉल वरती. नेक्स्ट बॉल, युवराजचा बॉल, फटका फसलाय पुन्हा एकदा. स्वतः युवराज जज करतोय आणि पकडले इथे कॅच. आणखी एक बॅटर बाद होतोय. आल्या पावली माघारी परतोय निशांत. आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 धावा आहेत धाव फलकावर. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही. यतीशने जर षटकार ठोकला तर जगदीश जुले यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. ₹500 कॅश प्राइज आहे जर षटकार आला तर. लेट खेळलेत खरं तर हा बॉल आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलेला आहे. 2 षटकांमध्ये धावसंख्या पोहोचली आहे ती टोटल 10.50च्या इकॉनॉमीनं 21 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकामध्ये आलाय बॉलिंग मार्क वरती रोशन. स्लॉक्सचा आणि डेथचा अंतिम षटक आहे. मागील मॅचचा हिरो रोशन बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल खराब फेकत असताना वाईटची एक एक्स्ट्रा धाव फलकावरती. धावसंख्या ती 22. एक्स्ट्राच्या धावा भरपूर खर्च केलेल्या आहेत चालूक संघाने या 2 षटकांमध्ये. टोटल धावसंख्या पोहोचली ती 22. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चाच पडतोय मैदानाच्या आतमध्ये. शुभम वनडाऊनच्या भूमिकेत गेलाय. शुभम बॅट आणि बॉलचा त्याला सहयोग जुलवता येत नाहीये. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या ती 22. किमान 2 मोठे फटके एक फायटिंग स्कोर उभारू शकतो महालक्ष्मी बारणे संघ देखील. कट काढण्याचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. 2 लगातारचे निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे ती 22. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 22. 2 मोठे फटके मी मगाशीच उल्लेख केलाय हवेत खरं तर महालक्ष्मी बारणे संघाला. टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू सलग तिसरा निर्धाव बॉल. 3 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 22 धावा आहेत. 25-30 धावफलक उभारावंच लागेल. प्रतिस्पर्धी संघ देखील त्याच ताकदीचा आहे. चौथा लगातारचा निर्धाव चेंडू रनआउटच्या स्वरूपात देखील बॅटर बाद होतोय.
शुभम बाद होतोय. 4 लगातारचे निर्धाव चेंडू खेळत तो माघारी परतलाय. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती. तेजस ऑन स्ट्राईक आहे तो यतीश. षटकार आडी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. टॅप केलेला आहे, चांगला फटका खेळलाय, मिडॉनला क्लिअर केलेला आहे डीप कव्हर मध्ये. दुसरीचा प्रयत्न आहे आणि 2 पूर्ण झालेले आहेत. दुहेरीनं धावसंख्या पोहोचले ती 24 या आकड्यावर. यतीशसाठी निखिल मुने यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जगदीशजी दुले यांच्या वतीने देखील 500 एक षटकारासाठी. षटकार येईल का, परंतु फटका फसलेला आहे. एकतर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आहे. 2 कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्नात बॅटर आउट झालेला आहे. 2 कंप्लीट. टोटल धावसंख्या ऍड होत आहेत त्या 26 आणि येणारे 18 बॉल 27 धावसंख्येची गरज आहे ती सालोक संघाला हा सामना जिंकत थेट क्वालिफायर मध्ये पोहोचण्यासाठी. चं लक्ष आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. ओव्हर नंबर 1 मध्ये आलाय सुजल बॉलिंग मार्कवर. मागील मॅचचा हिरो केवळ एकच धाव त्यानं खर्च केली. इकॉनॉमिकल स्पेल आणि आता या मॅच मध्ये त्याच स्पेलची आवश्यकता आहे. खर तर 18 बॉल 27 लक्ष छोटही नाहीये, लक्ष मोठंही नाहीये. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी फार जास्त कष्ट देखील घेता येणार नाहीयेत बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु हे कष्ट थोडं कठीण करण्याचं काम करेल का सुजल पहिल्या षटकात. मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल लाईन खराब आहे, पंच सांगतायत वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव, धावेचा श्री गणेश झाला एक्स्ट्रानं.
युवराज ऑन स्ट्राईक आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा चुकी केली आहे सुजलनं. एक्स्ट्राचा धावा खर्च करू शकत नाहीयेत कारण धावसंख्या अगदी मापक आहेत. 27चं टार्गेट, 2 धावा आहेत, एकही बॉल संपलेला नाहीये. पहिलाच बॉल पुनरावृत्ती करत असताना 2 वाईट बॉल नंतर एक निर्धाव चेंडू आलेला आहे. एका बॉल मध्ये धावसंख्या ती 2. एक बॉल संपलाय, धावसंख्या 2. अखेर लाईन सापडली आहे आणि थर्ड अंपायर साठी रिव्ह्यू केलेला आहे. खरं तर बॉल योग्य रीतीने रिलीज केलेला आहे की नाही याची शहानिशा आता केली जाईल. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे. आक्षेप घेतलाय शैलीवरती. परफेक्ट रिलीज आहे. सेकंड बॉल इनफिल्डावरून क्षेत्ररक्षक आहे, आउटफील्ड खराब आणि त्याला चकमा देत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. महत्वपूर्ण चौकार मिळतोय तो सालोक संघासाठी युवराजच्या बॅटमधून. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक होता परंतु आउटफील्ड खराब झाली आणि त्याच कारणास्तव बॉल सीमा पार. नशिबाचा चौकार मिळालाय तो सालोक संघाला. टोटल धावसंख्या पोहोचली आहे ती 6 आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ संपलाय. 27चा टार्गेट, 6 धावा आहेत धावफलकावर. हाच गोलंदाज मागील षटकात मागील मॅच मध्ये एकच धाव खर्च केली होती. त्याच्या विरोधात आक्रमकता दाखवतोय युवराज. वन्स अगेन हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. फ्लॅटेड षटकार येतोय, डीप कव्हर मध्ये येतोय युवराजच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार. धावसंख्या ती 12 आकड्यावरती. सामना सोपा करण्याचं काम करतोय युवराज. राज करतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटनं. धावा जमवतोय संघ सालोक संघासाठी. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात हवे ते बॉल मिड ऑन मध्ये जज चालू आहे आणि तिथे मात्र कॅच ड्रॉप. दुसरीसाठी निघालाय युवराज आणि रोशन. पुन्हा 2 मिळतायत. मिस फिल्डिंग केलेली आहे. कॅच ड्रॉप. तुम्ही धावा वाचवत असताना कॅच पकड महत्वाचे. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये उगाच म्हटलं जात नाही पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच. ते कॅच सोडली आहे. तत्पूर्वी 2 धावा देखील मिळाल्या. त्या दुहेरीनं धावसंख्या येते टोटल 14 आकड्यावरती. अर्धलक्ष पार पाडलंय. 27चं लक्ष कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येतोय. अंतिम एका बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी केली होती खरं तर सुजलनं. क्षेत्ररक्षकांची साथ मिळालेली नाहीये. खराब आउटफील्ड मुळे आलेल्या 4 धावा, त्यानंतर षटकार थोड्या घातक ठरल्या या धावा. 14 धावा आहेत आणि इथे मात्र इनफिल्ड वरून हेलिकॉप्टर लुक दिलेला आहे. आउटफील्ड स्लो झाले तोपर्यंत मिळतायत त्या धावा 2. दुहेरीनं धावसंख्या ती 16. येणारे 12 बॉल आणि आता 11 धावसंख्येची गरज आहे ती सालोक संघाला सामना जिंकण्यासाठी. समीकरण सोपं झालंय. 18 बॉल मध्ये 27 करायचं होत्या. पहिल्या षटकात 16 आल्यात पॉवर प्लेच्या. आता येणारे 12 बॉल 11 धावसंख्येची गरज.
निशांत आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. महत्वाचा षटक आहे. 12 बॉल मध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. निशांत बॉलिंग मार्कवर. ऑन स्ट्राईक रोशन, मागील मॅचचा हिरो. ऑन साइडला लॉंग ऑफ मध्ये चुकी केली आहे सुजलनं. घर फिरले की घराचे वाशे फिरतात, ही मन तुम्ही ऐकलीच असेल. त्याचाच परिणाम. षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यात आणि आता फिल्डिंग मार्कवरती त्याचंच दडपण दिसतंय. आणि या दडपणाग्रस्तामध्ये तो या चौकार टोटल धावसंख्या पोहोचली ती 20 आकड्यावरती. 7 धावसंख्येची आता गरज आहे. औपचारिक तर केवळ शिल्लक आहे. चला सानिया 11 बारणे संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या लगेच. वेगवान बॉल आहे. निर्धाव चेंडूची नितांत गरज आहे. जितके बॉल आता निर्धाव फेकता येतील ना महालक्ष्मी बारणे संघाला, तितके निर्धाव बॉल फेकावे लागतील. मिस फिल्डिंग भरपूर झाली या मॅच मध्ये महालक्ष्मी बारणे संघाकडून. त्याचाच फटका त्यांना मिळतोय या मॅच मध्ये. 7ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग केलेली. अप्रतिम फिल्डिंग. वेल फिल्डिंग बाय द फिल्डर. दुसरीचा प्रयत्न आहे. फेके देखील अचूक, परंतु 2 मिळत आहेत. दुहेरीनं धावसंख्या पोहोचते ती 22 आकड्यावर. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. सुरुवात चांगली झाली होती बारणे संघाची देखील बॅटिंग मार्कवरती. नंतर धावाच आलेल्या नाहीयेत. त्याच कारणाचं माफक आव्हान सेट झालं. 5ची आवश्यकता. फुलटॉस बॉल. एलिमिनेशन जुळलेलं नाहीये. एक तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. थ्रो खराब आहे आणि बघता दुसरी पूर्ण होऊ शकली असती, परंतु युवराजनं नाकारली धाव. एकच धाव मिळते. एकेरीनं धावसंख्या आहे ती 23. 4 धावसंख्येची गरज. 9 बॉल मध्ये 4, 8 बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉल मध्ये विजयाच्या धावा येतील का युवराजच्या बॅटमधून? लवकर सामना फिनिश होईल का यावरती देखील लक्ष आहे. फुलटॉस बॉल होता. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टो एजला लागतोय बॉल. मिड विकेट मध्ये येतोय. एकच धाव. 7 बॉल आता शिल्लक आहे. 3 धावसंख्येची गरज आहे. हा जर निर्धाव चेंडू आला तर अंतिम षटकामध्ये संघर्ष जरूर करू शकतो महालक्ष्मी बारणे संघ देखील. 7 बॉल 3. रोशन, मागील मॅचचा हिरो, ऑन स्ट्राईक. पुढे टाकलेला बॉल फ्लिपर टाईपनं विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट आला होता बॉल, परंतु चुकी केलेली आहे विकेट किपरनं. त्याच कारणाचा 1 रन मिळते एक्स्ट्राच्या स्वरूपात. धावसंख्या धावून पोहोचले 2 षटकांमध्ये 25. आता येणारे 6 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. माफ करा, 2 षटकात धावसंख्या आहे 24. टोटल 27चे टार्गेट आणि येणारे 6 बॉल 3 धावसंख्येची गरज आहे. ठीक आहे, 2 पाहिजे. 25 धावा धावफलकावरती. 2 धावसंख्येची गरज आहे. 2 धावसंख्येची गरज आहे. साथी स्कोरर कडून दिलगिरी व्यक्त करतोय. 6 बॉल 2. फुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी आहे. डिरेक्ट हिट. कदाचित या मॅच मध्ये वेगळं रूप येऊ शकलं असतं. स्कोर आर द लेवल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आता एका धावेची गरज आहे 5 बॉल मध्ये. पहिल्या षटकात खर्च झालेल्या 16 धावा थोड्या आता विचार करतायत खरं तर महालक्ष्मी बारणे संघाचे सर्व खेळाडू देखील. कारण पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा आल्या असत्या, गेल्या असत्या तर निश्चित या मॅच मध्ये आम्ही जिंकू शकलो असतो, असा विचार देखील आता बारणे संघ करत असेल. 5 बॉल 1. मॅच संपलेली नाही. क्रिकेट हा खेळ आहे, कधी काही घडू शकतं. 5 बॉल 1. ड्राईव्ह केलेला आहे बॉल हवेमध्ये. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. विजयाचा चौकार युवराजच्या बॅटमधून. डिसाइडर मॅच मध्ये पोहोचला आजच्या दिवसामध्ये तो सालोक संघ आणि सानिया 11 बारणे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस करूयात. प्लेअर ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो
प्लेअर ऑफ द मॅच बॅटिंग मार्क वरती 16चं योगदान आणि बॉलिंग मार्क वरती 2 सफलता अर्जित करणारा युवराज ठरलाय या मॅचचा हिरो. युवराज ठरलाय या मॅचचा हिरो.